नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काय माहिती जाणून घेणार आहोत ते खास नारळी पौर्णिमेनिमित्त असणार आहे. कारण उद्या 27 ऑगस्ट 2026 रोजी वार येत आहे गुरुवार आणि या दिवशी नारळी पौर्णिमा आहे. तसे पाहिलं तर आपण नारळी पौर्णिमा ही उद्या आणि परवा असे 2 दिवस देखील साजरी करू शकतो. आता उद्या नारळी पौर्णिमा तर आहेच, पण उद्या सत्यनारायण देखील केले जाणार आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्या काही गोष्टी आपण करणार आहोत. आता जो रक्षाबंधनाचा सण आपला साजरा करायचा आहे तर तो अर्थातच 29 तारखेला साजरा करायचा आहे. पण पौर्णिमेला केला जाणारा जो सत्यनारायण आहे किंवा पौर्णिमेचं जे उपाय आहे ते तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी म्हणजे 27 तारखेला हे करू शकता. यंदा नारळी पौर्णिमा 27 ऑगस्ट 2026ला आलेली आहे. आता ही नारळी पौर्णिमा 2 दिवस असणार आहे. मग यंदा नारळी पौर्णिमा नेमकी कधी आहे तर नारळी पौर्णिमा शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी आहे. उपलब्ध पंचांगानुसार श्रावण शुक्ल पौर्णिमा तिथी ही 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होत असून 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होत आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा मुख्य दिवस हा 28 ऑगस्ट मानला जातोय. पण बघा, सगळ्यात महत्त्वाचं की सत्यनारायण कधी करावं. पौर्णिमेचं सत्यनारायण हे शक्यतो तुम्हाला गुरुवारीच करायचं आहे, कारण सकाळी 9 वाजता पौर्णिमा सुरू होते. मग प्रदोषकाळी तुम्ही सत्यनारायण करू शकता. ज्यांना प्रदोषकाळी शक्य होणार नाही त्यांनी दुपारी सुद्धा सत्यनारायण हे करू शकता. ज्यांना गुरुवारी सत्यनारायण करणे शक्य होणार नाही त्यांनी मात्र शुक्रवारी करावे. पण भगवान विष्णूंची सेवा होणार आहे, गुरुवार पण आहे, तर शक्यतो गुरुवारी सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करावा. कारण पौर्णिमेचं सत्यनारायण हे प्रदोष काहीच केलं जातं. त्यामुळे पौर्णिमेचा उपवास जो आहे तो देखील तुम्ही शुक्रवारी करायचा आहे. आता नारळी पौर्णिमा असल्यामुळे आपण खास नारळाचे काय उपाय, प्रभावी तोडगे जाणून घेणार आहोत, जे केल्याने निश्चितच आपल्या घरातील वाईट बाधा निघून जाण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच घरामध्ये माता लक्ष्मींची अखंड कृपा राहण्यासाठी देखील आपल्याला त्या उपायांची मदत होणार आहे. फक्त हे उपाय करत असताना विश्वासाने करा, मनापासून करा. बघा, विश्वासाने आणि मनापासून केलेली कुठलीही गोष्ट व्यर्थ जात नाही, हा अनुभव तुम्हालाही असेल. त्यामुळे कुठलीही गोष्ट असू द्या, छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, सेवा असू द्या किंवा उपाय असू द्या, त्यामध्ये सगळ्यात अगोदर तुमचा 100% विश्वास हा असायला हवा. कारण जिथे विश्वास असतो तिथेच खऱ्या अर्थाने चमत्कार देखील घडू लागतात. तर बघा, हे उपाय तुम्ही मनापासून करा. त्यासोबतच आपले जे कष्ट आहे ते प्रामाणिकपणे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जेव्हा आपण कष्ट प्रामाणिकपणे करतो तेव्हा आपल्या कष्टाला फळ मिळण्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी आपले स्वामी महाराज घेत असतात आणि आपले जे काही उपाय आहे ते देखील प्रभावी ठरत असतात. तर नारळासंबंधी कुठले उपाय करायचे आहे हे आता आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये नारळाला विशेष असं महत्त्व आहे. कुठलंही महत्त्वाचं कार्य हे नारळाशिवाय अपूर्ण आहे. त्याला श्रीफळ असं देखील म्हटलं जातं. नारळाशिवाय कुठली धार्मिक विधी देखील पूर्ण होत नाही, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. असा हा नारळ सकारात्मकता जेवढी आणतो ना तेवढीच नकारात्मकता देखील दूर करत असतो. आणि म्हणून नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा, तो सोलायचा नाही. म्हणजे ज्या काही शेंड्या आपण फोडताना नारळाच्या काढून घेतो तर त्या काढायच्या नाही. अगदी तसाच केसा नारळ आपल्याला आणायचा आहे. तो जो नारळ आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन संपूर्ण घरभर आपल्याला फिरायचा आहे. जे आपले 4 दिशा आहे किंवा 8 दिशा म्हणजे मुख्य दिशा आणि उपदिशा, असं संपूर्ण घरभर आपल्याला फिरायचं आहे. तुमचं अंगण असेल तर अंगणातही फिरायचं आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला हातामध्ये घेऊन आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरून 7 वेळेस उतरवायचा आहे. बघा, गोलाकार पद्धतीने जसा घड्याळाचा काटा फिरतो तशाच पद्धतीने आपल्याला हा नारळ आपल्या मुख्य दरवाजावरून ओवळायचा आहे आणि संपूर्ण दरवाजा म्हणजे उंबरठ्यापासून ते दरवाजाचं जे वरचं टोक आहे ते संपूर्ण कव्हर झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला तो नारळ फिरवायचा आहे. याला उतारा करणं असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्हाला नारळाचा 7 वेळेस उतारा करायचा आहे. उतारा करत असताना मौन व्रत धारण करा, कुणाशी बोलायचं नाही. त्यातले त्यात मनामध्ये एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणायचा. घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची. घरातील इडापिडा दूर जात आहे असा भास देखील निर्माण करायचा आणि हा उपाय करायचा. याने निश्चितच तुमच्या घरातील जी काही वाईट बाधा आहे ती निघून जाण्यासाठी मदत होईल. जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल. त्यासोबतच तुमच्या घरातल्यांची प्रगती होण्यासाठी देखील मदत होईल. आता हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी 7 नंतर करू शकता.
त्यानंतर दुसरा जो नारळाचा प्रभावी उपाय आहे तो खास आपल्या इच्छापूर्तीसाठी असणार आहे. बघा आता आपल्या इच्छा आकांक्षाला अंत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होतच असते. कुठेतरी आपल्या इच्छा या थांबवायला हव्या, पण तरीही अशी एखादी इच्छा असते ज्या इच्छेसाठी आपण आतोनात प्रयत्न करतो, मेहनत घेतो. जसे की स्वतःचं घर होणं, मग संतान प्राप्ती होणं किंवा इतर कुठलीही जी समस्या असेल ज्यासाठी तुम्ही खरंच खूप आतोनात मेहनत घेत आहात. विद्यार्थी असाल तर तुम्ही प्रचंड अभ्यास करत असाल, पण म्हणावं तसं तुमच्या पदरी यश पडत नसेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता. खास इच्छापूर्तीसाठीचा हा उपाय असणार आहे. तर तो करण्यासाठी तुम्हाला नारळच घ्यायचा आहे. आता नारळी पौर्णिमा आहे म्हटल्यावर नारळाचेच उपाय आपण करणार आहोत. हे जेवढे उपाय तुम्हाला सांगितले आहे तेवढे कंपल्सरी तरी सगळे करा असं अजिबात नाही, पण यापैकी जशी तुमची समस्या असणार आहे आणि जो उपाय तुम्हाला करणे शक्य होणार आहे तो तुम्ही नक्कीच करू शकता. तर काय करायचं, एक नारळ घ्यायचा, तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या घराजवळ कुठे लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आवर्जून हा उपाय करा. नसेल तर मग तुम्ही स्वामी केंद्रामध्ये गेलात तरीही चालणार आहे. बघा तिथे जाताना एका पिवळ्या रंगाचा कपडा देखील घेऊन जायचा आहे. पिवळ्या रंगाच्या कपड्यात नारळ आपल्याला गुंडाळला जाईल इतक्या मापाचा तो कपडा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर त्या कपड्यामध्ये तो जो नारळ आहे तर तो गुंडाळायचा आहे. पण हे करण्यापूर्वी काय करायचं, मंदिरात जायचं, हा जो नारळ आहे तो हातामध्ये घ्यायचा, तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची. त्यानंतर त्या ठिकाणी बसून लक्ष्मी मातेचा, विष्णू भगवानांचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो म्हणायचा. 11 वेळेस किंवा 21 वेळेस शक्य असेल किंवा 108 वेळा केला तरी काही हरकत नाही. तर विष्णूंचा जो मंत्र आहे तो असा आहे: ओम नारायणाय विघ्नेः वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र तुम्ही 11 किंवा 21 वेळेस म्हणू शकता. माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो ओम महालक्ष्मीचे विघ्ने विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हे 2 मंत्र तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे. मंत्र जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर तुम्ही फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हटलं आणि ओम श्री विष्णवे नमः असं म्हटलं तरीही चालेल. आणि बघा दोन्ही मंत्र तुम्हाला अतिशय सोपे सांगितले आहे. जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकता. मंत्र झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आणि हा जो नारळ आहे तो त्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि त्यासोबत 1 पाव किलो मिठाई, मग तुम्ही सफेद रंगाची घ्या किंवा पिवळ्या रंगाची घ्या. मग तुम्ही पेढे घेऊ शकता, बर्फी घेऊ शकता, 5 पेढे घ्या आणि अशा प्रकारे 1 पाव किलो मिठाई देखील त्या नारळावर ठेवून भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. दोघांचं एकत्रित मंदिर असेल तर त्या ठिकाणी करा, नाही तर मग आपल्या स्वामी केंद्राच्या मंदिरामध्ये करा. कृष्णांचं मंदिर असेल तिथे करा. शक्यतो लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तर चांगली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळ त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे. बघा इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्ही जर खरंच प्रयत्न करत असाल, तुमची 100% इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. हा उपाय उद्या गुरुवार आहे आणि मग पौर्णिमा सुरू झाल्यानंतर हा उपाय करावा. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आहे. आपल्याला नारळावर कर्पूर होम करायचा आहे. एक नारळ घ्यायचा, त्यावर थोड्याशा वरच्या शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर देवासमोर हा नारळ ठेवायचा. जो शेंडा आहे तो देवाकडे करायचा आणि त्यानंतर या नारळावर आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे. 5 ते 7 कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या. एक कापराची वडी प्रज्वलित करायची. त्यानंतर ते चालूच असताना आपल्याला जो तुम्हाला मंत्र येत असेल तो म्हणायचा किंवा कालभैरव अष्टक म्हणता येत असेल तर ते म्हणायचं किंवा एखादा मंत्र म्हणू शकता किंवा जी सेवा तुम्ही करणार आहात ती तुम्हाला सोपी वाटत असेल अशा पद्धतीने करा आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक असे तुम्हाला 5 ते 7 कापूर त्या ठिकाणी नारळावर प्रज्वलित करायचे आहे. पहिला कापूर विझण्याच्या आत तुम्हाला दुसरा कापूर टाकायचा आहे. ही काळजी विशेष घ्यायची आहे. अशा पद्धतीने कर्पूर होम तुम्ही सलग 40 दिवस केला किंवा दर अमावस्या पौर्णिमेला केला तर तुमच्या घरातील कोणतीही वाईटातील वाईट शक्ती, निगेटिव्हिटी निघून जाणार आहे. 100% अतिशय प्रभावी उपाय आहे. फक्त एकदा उपाय करायचा आणि मग वर्षानुवर्ष काहीच करायचं नाही असं करू नका. तर कमीत कमी 6 महिने तरी हा उपाय तुम्ही कंटिन्यू करून बघा. दर अमावस्या पौर्णिमेला मग उद्यापासून सलग 40 दिवस करून देखील पहा. तुम्हाला 100% त्याचा पॉझिटिव्ह बदल दिसून येईल. त्यानंतर तुमच्या घरातील मुलं किंवा घरातील एखादी व्यक्ती सातत्याने आजारी राहत असेल, सगळं काय नॉर्मल येत असतानाही जर अशी समस्या निर्माण होत असेल तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही नारळाचा उतारा करू शकता. तुमचा जर स्वतःचा व्यवसाय असेल, दुकान असेल, ऑफिस असेल, जे काय असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही हा नारळाचा उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्यानंतर एक नारळ घ्यायचा. त्या नारळाची आपल्या ऑफिसच्या मध्येच पूजा करायची. हळदी कुंकू, अक्षता, फुलं जे काय आहे ते अर्पण करायचं. त्यानंतर आपल्या वास्तूतील
देखील म्हणजेच आपलं जे दुकान आहे, ऑफिस आहे, तिथली जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची. त्यानंतर या ठिकाणी फक्त कामामध्ये यश मिळू दे आणि जी माता लक्ष्मी आहे ती सातत्याने इथे अखंड स्वरूपात वास करू दे अशी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तो त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या ऑफिसच्या पूर्वेला किंवा ईशान्येला तो बांधून द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय केल्याने देखील तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होताना दिसून येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी नारळाचे जे काही 4-5 उपाय सांगितले आहे त्यापैकी जे करणं तुम्हाला शक्य होणार आहे तुम्ही नक्कीच करून बघा. अतिशय प्रभावी असे उपाय आहे. तुम्हाला निश्चित त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळेल. तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.